नमस्कार, कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण कॅनवा ॲप कसं डाउनलोड करायचं हे बघणार आहोत आणि मी जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथून मटेरियल जे आहे ते कसं डाउनलोड करायचं हे पण बघणार आहोत। तर बघा, आता इथे प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे वरती सर्च बॉक्समध्ये कॅनवा सर्च करायचं आहे। कॅनवा सर्च केलं की तुम्हाला असं कॅनवाचं ॲप दिसेल आणि तिथे आता माझ्या ह्याच्यात ओपन लिहिलेलं आहे कारण मी ऑलरेडी घेतलेलं आहे। तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल नाव दिसेल, तिथून इन्स्टॉल करायचं आहे। त्यावर टच केलं की कॅनवा ॲप अशा प्रकारे ओपन होईल, बघू शकता तुम्ही इथे। तर आता इथे बघूया, आपण कॅनवा ॲप ओपन केलेला आहे। आता आपल्याला बघायचं आहे जे यूट्यूबमध्ये मी जी लिंक दिलेली आहे डाउनलोड करायसाठी मटेरियल, ते लिंक कशी ओपन करायची हे बघूया आपण। आता इथे बघा, आता इथे मी तुम्हाला थंबनेलचा व्हिडिओ टाकला होता मी काल, तर तिथे जे आहे मटेरियल ते आहे त्या व्हिडिओचं ते कसं डाउनलोड करायचं हे बघूया। आता मी हा जो माझा व्हिडिओ आहे तो मी ओपन केलेला आहे। आता तुम्हाला इथे टायटल दिसेल व्हिडिओचं, त्या व्हिडिओच्या टायटल खाली तुम्हाला एक मोरचं ऑप्शन दिसेल, यावर टच करायचं। पुन्हा इथे मोरचं ऑप्शन दिसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इथे बघा डाउनलोड लिंक लिहिलेले आहे, त्याच्या खाली एक लिंक आहे ड्राईव्ह लिंक म्हणून आहे, ड्राईव्ह गुगल असं लिहिलेलं आहे, त्यावर टच करायचं। आणि टच केल्यानंतर तुम्हाला जे काही मटेरियल आहे मी फ्रीमध्येच दिलेलं आहे, तुम्ही ते डाउनलोड करू शकता। आणि मी जे व्हिडिओमध्ये सर्व काही सांगितलेलं आहे सर्व मी इथे जे तुम्हाला उपयुक्त आहे ते सर्व दिलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पण मी भरपूर सारं काही दिलेलं आहे, बघू शकता। आपण काल जे थंबनेल बघितलं ते थंबनेल पण दिलेलं आहे बनवलेलं आणि आफ्टर बिफोरवालं, आणि किचनचे 2-3 फोटो पण दिलेले आहे मी, आणि किचनचे फोटो असे पण दिलेले आहे जे बॅकग्राऊंड बनवलं होतं आपण, त्याला ब्लॅक कलरचा जो स्क्वेअर लावला होता तसं बनवून पण दिलेलं आहे, बघू शकता। मी ओपन करून दाखवते। आणि इथे असे 1-2 किचनचे जे फोटो आहेत जास्तीचे ते पण दिलेले आहे, बघा हा पण दिलेला आहे, हा पण दिलेला आहे मी फोटो, काही बनवून पण दिलेले आहे, काही बनवून नाही पण दिलेले आहे, असे पण फोटो दिलेले आहे आणि फ्री आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता। आता इथे बघा हा बॉक्स वापरला होता आपण व्हिडिओमध्ये, हे पण दिलेलं आहे सेपरेट आणि हे पण दिलेलं आहे। तसं तर तुम्ही हा बॉक्स मी नको द्यायला पाहिजे, पण तरीही मी दिलेला आहे, तुम्ही स्वतः तयार करू शकता माझा व्हिडिओ बघून, तरीही मी दिलेला आहे। तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला दिलेलं आहे मी, तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तर आता इथे डाउनलोड कसं करायचं हे बघा। आता इथे काय करायचं, लिंकवर टच केलं आणि हा जो फोटो आहे ना, हा फोटोवर असं टच करायचं। टच केल्यानंतर वरती बघा तुम्हाला दिसेल इथे PNG नाव लिहिलेलं आहे आणि इथे छोटासा बाण आहे, या बाणावर टच करायचं आहे। टच केल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड नाव येईल, बघा इथे फाईल डाउनलोड ओपन म्हणते, इकडल्या साईडनं ओपन आहे, ओपन केल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये येऊन जाईल, अशा पद्धतीने ते डाउनलोड होतं। आता इथून बॅक येऊया, आता दुसऱ्या व्हिडिओचं पण मी सांगते। आता मी इन्व्हिटेशन कार्डचं पण सांगते, कसं इन्व्हिटेशन कार्ड तुम्ही लवकरात लवकर बनवू शकता ते पण सांगते। आता इथे बघा इन्व्हिटेशन कार्डचा जो व्हिडिओ आहे तो ओपन करायचा आणि इथे बघा मोरचं ऑप्शन आहे, पुन्हा तसंच करायचं आणि पुन्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर टच करायचं। आता इथे बघा लवकरात लवकर पत्रिका कशी बनवायची हे पण बघा। आता इथे काय केलेलं आहे, मी जे पत्रिकेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे, संपूर्ण मी तिथे दिलेलं आहे, फक्त मी जे टेक्स्ट वापरलेलं आहे, जे मॅटर वापरलेलं आहे, मुला मुलींचं नाव ते नाही दिलेलं आहे, मी फक्त लिहून तुम्हाला फक्त पत्रिका बनवून दाखवली आहे। आता मी पत्रिका त्या पत्रिकेच्या व्हिडिओमध्ये 2 दाखवलेल्या आहे, एक पत्रिका दाखवलेली आहे मुला मुलींचा फोटो लावून आणि एक मी जे बनवून दाखवलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये ती पण दिलेली आहे, बघा। आता इथे म्हणजे ते तुम्हाला उदाहरण द्यायसाठी दाखवलेली आहे मी, अशा पद्धतीची बनते म्हणून। तर इथे बघा आता मी सर्व मटेरियल दिलेलं आहे, तुम्हाला बॅकग्राऊंड पण दिलेलं आहे। हे डाउनलोड कसं करायचं बघा, आता इथे PNG नाव लिहिलेलं आहे, या ॲरोवर टच करायचं आणि इथून तुम्ही हे जे बॅकग्राऊंड आहे हे डाउनलोड केलेलं आहे आणि फ्री आहे, याला काही पासवर्ड वगैरे नाही लावलेला आहे, फ्रीमध्ये दिलेला आहे। आता इथे बघा पुन्हा मी जे यूज केलेलं आहे ते सर्व इथे शुभविवाह दिलेलं आहे, जे तुम्ही काही वापरलेलं आहे, आणि कॅनवामधले काही फ्री जे ग्राफिक्स आहेत ते म्हणजे पेड जे आहे ते मी डाउनलोड करून तुम्हाला त्याची पण लिंक, आता हा जो आहे कॅनवा प्रोचा आहे पण याचा डाउनलोड करून तुम्हाला मी दिलेला आहे, बघा। आता मी जे वापरलेलं आहे ते सर्व, आता इथे बघा हा शेप आहे आणि हे जे PNG आपण हे डाउनलोड करूया। तर अशा पद्धतीने सर्व डाउनलोड करा आणि याचा फायदा काय होतो मी हे पण सांगते तुम्हाला या लग्नपत्रिकेच्या याचा। तर आता इथे कॅनवा ॲप आपण ओपन करूया आणि कस्टम साईजमध्ये मी कस्टम साईज जे आहे 736 आणि 981 अशी साईज घेतली होती, जे मी साईज घेतली होती ते तुम्ही साईज घ्या, तुम्हाला जर माझ्यासारखी परफेक्ट पाहिजे असेल पत्रिका तर।
तर अशा पद्धतीने ती साईज घेतली होती आणि इथे बघा मी गॅलरीमध्ये आले, कॅनवामध्ये आले मी अगोदर, नंतर मी साईज घेतली, साईज घेतल्यानंतर मी इथे गॅलरीमध्ये आले, मग हा जो बॅकग्राऊंड आहे यावर टच करते आणि हे जे आहे ॲड टू पेज करून घेते. अशा पद्धतीने मी लावते आणि हे 3 डॉटवर टच करून पूर्ण बॅकग्राऊंड जे आहे ते सेट होऊन जातं, बरोबर. आता इथे काय करायचं आहे, तुम्हाला जर खूप असं लवकरात लवकर पत्रिका पाहिजे, तुम्हाला पैसे खर्च करायचे नाही आहे, फ्रीमध्ये पाहिजे, तर कसं करायचं, ही जी बॅकग्राऊंड आहे तुम्ही घ्यायचं आणि इथे काय करायचं तुम्हाला लावायचं आहे आणि तुमचं सर्व मॅटर लिहायचं आहे. कदाचित तुमचं जर मॅटर असेल, ॲड्रेस वगैरे निमंत्रण वगैरे जे राहतं ना ते खूप मोठं असेल आणि ते लिहायचं आहे, लवकर पाहिजे तुम्हाला पत्रिका, तर त्यासाठी मी एक टिप्स सांगते. एलिमेंट्समध्ये यायचं आणि शेपमध्ये यायचं. शेपमधला हा बेसिक शेप जो आहे तो घ्यायचा आणि हा जो शेप आहे ना, हा जो शेप घेतलेला आहे व्हाईट कलरचा, आपण त्याला व्हाईट कलर द्यायचा, जो आता ग्रीन कलरचा घेतला आहे त्याला. बघा आता इथे जे लिहिलं होतं आपण ते सर्व निघालेलं आहे, बरोबर. इथे निघालेलं आहे. तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर ते कसं लावायचं बघा. आता पुन्हा गॅलरीमध्ये जायचं, मी जे दिलं आहे ते डाउनलोड करायचं, तुम्ही ॲड टू पेज करायचं. आता तुम्ही जे सर्व लिहून घेतलेलं आहे, बरोबर, तुमचा ॲड्रेस वगैरे, आता तुम्हाला तिथलं फक्त एकच पाहिजे किंवा दूर दूर लावायचं आहे, तर इथे काय करायचं, असं क्रॉप करायचं आणि हे थोडं मोठं करून तुम्ही इथे असं लावू शकता किंवा छोटंही केलं तरी चालतं. तुम्ही इथे पण लावू शकता किंवा तुम्हाला खाली इथे लावायचं असेल तर तिथे पण लावू शकता. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ते जे ग्राफिक्स दिलेले आहे मी ते सर्व डाउनलोड करून व्यवस्थित सेट करून तुम्ही पत्रिका तयार करू शकता. अजून एक महत्त्वाची टिप्स, तुम्हाला कुठेच जायचं नाही आहे, काहीच करायचं नाही आहे, मुलामुलींची जर नावं लिहायची असेल तर बघा इथे टेक्स्ट दिलेलं आहे, या टेक्स्टमध्ये यायचं, ॲड अ हेडिंग म्हणून घ्यायचं आहे तुम्हाला आणि तुमचं जे पेज आहे आपलं कीपॅड आहे ते मराठीमध्ये करायचं आणि इथे तुम्हाला असं लिहून घ्यायचं आहे. आता बघा मी इथे नाव लिहिते कल्याणी. कल्याणी नाव लिहिल्यानंतर तुम्हाला याला छान असा फॉन्ट द्यायचा आहे आणि छोटं करायचं आहे, हे जे नाव आहे छोटं करायचं आहे. तर मी असं छोटं करून घेते आणि इथं फॉन्टमध्ये येते. फॉन्टमध्ये आल्यानंतर इथे बघा सर्कल दिसतो, एक ॲरो दिसतो, यावर टच करायचं आणि तुम्ही इथे पॉपिन नावाचा पण फॉन्ट वापरू शकता. भरपूर सारे असे फॉन्ट आहे मराठीमध्ये, तुम्ही कोणताही फॉन्ट वापरू शकता. इथे छान छान फॉन्ट आहे. मी जास्त करून पॉपिन आणि अपरिचित हे मराठीसाठी खूप छान आहे. टेको, खंड, खूप छान छान असे फॉन्ट आहे आणि तुम्ही याला असं ब्रॉट करू शकता. बी फॉर्मॅटमध्ये गेलं की तो ब्रॉट होते. तर तुम्हाला इथे मी फॉन्ट दाखवते कसे छान छान फॉन्ट आहे म्हणून मराठीमध्ये. तुम्हाला काही दुसरे इकडे टाईप करायचं नाही आहे ना, यामध्ये घ्यायचं नाही. तुम्हाला जर अट्रॅक्टिव्ह पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला छान असं दुसऱ्या ॲपमध्ये म्हणजे टाईप करून घ्यायचं आहे. बघा आता इथे टेको नावाचा फॉन्ट आहे, हा पण छान आहे. पुन्हा आता याला बी फॉर्मॅट द्यायचं आहे आपल्याला. बघा आता इथे कसं ब्रॉट आलेलं आहे. मग याला कॉपी करायचं, इथे मुलाचं नाव लिहायचं आहे आपल्याला. इथे आपण लिहूया अमोल नाव लिहूया अशा पद्धतीने आणि याचा कलर पण बदलतो. इथे बघू शकता तुम्ही, कलर बदलायचा असेल तर रेड कलर देऊ शकता तुम्ही. इथे पण रेड कलर देऊ शकता. सेम कलर द्यायचा आहे आपल्याला दोन्ही याला. असे कलर वगैरे बदलवून तुम्ही छान असं लिहू शकता. तुम्ही आता एका साईडने पण नाव ठेवू शकता इथे किंवा तुम्ही दोन्ही साईडने नाव ठेवू शकता. तुमचे जर नावं छोटे छोटे असेल तर 2 अक्षराचे असेल तर तुम्ही इथे शब्दाचे असेल तर बघू शकता, इथे लिहू शकता अशा पद्धतीने. असं लिहिल्यानंतर मग ते जे आईबाबांचं नाव आहे, सरनेम वगैरे, ते इथे लिहायचं आहे आपल्याला. ते इथे लिहून ठेवायचं आहे. तेही छोटं करायचं. तर छोटं केल्यानंतर ना ते खूप छोटं होतं. आता इथे बघा आपण एखादं नाव वगैरे लिहिलं. आता मी इथे नाव लिहिते, श्री मधुकरराव राजेंद्र केदार. आता मी हे डेमोसाठी लिहिलेलं आहे. तर आता इथे बघा असं लिहिलेलं आहे. तर याला असं छोटं केलं आपण तर ते खूप छोटं दिसते. तर मग यासाठी कधी जास्त करून मी इथे पॉपिनच फॉन्ट वापरते. का वापरते मी याचं पण कारण सांगते तुम्हाला. आता इथे बघा हा पॉपिन फॉन्ट घेतला आणि याला ब्रॉड जर केला तर थोडा ओळखू येतो. हा बघा कसा जाड दिसतो. आता याच्या व्यतिरिक्त जर आपण दुसरा कोणता फॉन्ट घेतला तर तो खूप बारीक दिसतो. आता इथे बघू शकता तुम्ही. बघा आता याला ब्रॉड केलं तरीही तो बारीकच दिसणार आहे. आता यामध्ये आणि यामध्ये बघा किती फरक आहे. तर त्यासाठी मी हा जो पॉपिन फॉन्ट आहे जास्त करून वापरते. आता मला हे जर नाव छोटं करायचं असलं तरीही ओळखू येते हा. तर त्यासाठी मी हा पॉपिन वापरते जास्त करून. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमचं मॅटर कसं यामध्ये छोटं मोठं होत राहतं. इथे आता एवढं पण होऊ शकतं, अजून घेऊ शकता तुम्ही. अशा पद्धतीने राहतं ते लग्नाचं मॅटर वगैरे राहते ना.
तर असं राहतं ते. हे व्यवस्थित असं ठेवायचं आणि लावून घ्यायचं. असं आपलं तयार होऊन जातं ते. मग इकडलं इकडे लावायचं, व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि पत्रिका तयार करायची. तर मी अशी आशा करते की तुम्हाला समजलं असेल. तर नाही समजलं असेल तरीही मला कमेंट्स करा आणि समजलं असेल तरीही कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.